रस्त्यावरून गाडीनं जात असताना कोणी तुम्हाला साईड दिली नाही तर त्यांना जाब विचारू नका, कारण असं जाब विचारणं कल्याणच्या एका रिक्षा चालकाच्या जीवावर बेतलंय. नरेश कर्णिक असं त्याचं नाव. 16 डिसेंबरला बेतुलकर पाड्याहून तो जात असताना 4 तरुण बाईकवरून पुढे जात होते. नरेशनं हॉर्न वाजवून साईड मागण्याचा प्रयत्न केला, पण त्याने साईड न दिल्यानं चिडलेल्या नरेशनं त्यांना जाब विचारला. तेव्हा अजय भुई, योगेश डायरे, अक्षय माळी आणि एका तरुणानं नरेशला रिक्षाबाहेर खेचून जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नरेशचा सायन रुग्णालयात अलीकडेच मृत्यू झाला. गाडीचा मालक आणि तो त्या दिवशी चालवणारा जो मुलगा आहे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. त्याच्यावरून आम्ही 4 लोकांना अटक केलेली आहे. या 4 लोकांपैकी 3 जण मेजर असून एक लहान मुलगा आहे आणि त्यातले 2 जण जे आहेत ते महाविद्यालयीन तरुण आहेत. यांना कोर्टासमोर प्रोड्यूस केल्यानंतर 19 तारखेपर्यंत त्यांची आम्हाला PCR मिळालेली आहे. नरेशच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळले. पत्नी, 12 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी असं त्यांचं कुटुंब. कुटुंबातला एकमेव कमावता पुरुष गेल्यानं जगायचं कसं आणि लहानग्यांना जगवायचं कसं असा प्रश्न त्यांच्या बायकोला पडलाय. महिनाभर रडली. माझ्या नवऱ्याच्या आलं त्यानं मी बघितली, तो कशा तडपडत होता, डोळे बंद होते, त्याला बोलता पण नाही आलं. आज मी माझ्या पोरासाठी मी उद्या काय होईल माझं, मी कधी काम नाही केली माहितीये. आज मी रडते. हा पोरगा बोलतो, आई आपलं कसं होणार, काय करणार, तू कधी काम नाही केली. पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन नसल्यानं त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. किरकोळ कारणावरून एखाद्याला जीवे मारण्याची घटना समाजाला चिंता करायला लावणारी आहे. विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.